गोष्टीचं नाव संकटात साक्षात स्वामी समर्थ। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। एका छोट्या गावात रमेश नावाचा एक साधा प्रामाणिक माणूस राहत होता। कुटुंबाची जबाबदारी, थोडी शेती आणि रोजचे कष्ट असे त्याचे आयुष्य शांतपणे चालले होते। तो मनापासून श्री स्वामी समर्थांचा भक्त होता। रोज सकाळी स्वामींचे नाव घेतल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत। एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यावर मोठे संकट कोसळले। शेती पूर्णपणे खराब झाली, हातात पैसा नव्हता आणि घरात आजारी आईची चिंता वेगळीच। रमेश पूर्णपणे हतबल झाला। रात्री झोप येईना, डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच प्रश्न, आता काय करायचं? त्या रात्री त्याने हात जोडून फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, मी काही मागत नाही, फक्त मार्ग दाखवा। दुसऱ्या दिवशी सकाळी तो निराश मनाने गावाबाहेर चालत निघाला। अचानक रस्त्याच्या कडेला एक वृद्ध साधू बसलेला दिसला। चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यांत करुणा। साधू म्हणाले, का रे बाळा, एवढा चिंतेत का आहेस? रमेशने मन मोकळं केलं, आपलं सगळं दुःख सांगितलं। साधू शांतपणे ऐकत होते। मग त्यांनी हसत फक्त एकच वाक्य म्हटलं, जिथे श्रद्धा आहे तिथे संकट टिकत नाही। चल घरी जा, सगळं नीट होईल। इतकं बोलून ते साधू निघून गेले। रमेश काही बोलण्याआधीच ते अदृश्य झाले। थोड्या वेळाने रमेश घरी पोहोचला तर आश्चर्याने त्याचे डोळे भरून आले। आईची तब्येत सुधारली होती, गावातून मदतीचा हात आला होता आणि शेतीसाठी नवीन संधी मिळाली होती। तेव्हा रमेशच्या लक्षात आलं, तो साधू दुसरा कोणी नव्हता, साक्षात श्री स्वामी समर्थच होते। त्या दिवसापासून रमेशचा विश्वास अधिक दृढ झाला। तो नेहमी म्हणायचा, संकट कितीही मोठं असलं तरी गुरुवर पूर्ण विश्वास ठेवला तर स्वामी स्वतः धावून येतात।